नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत जो थेट तुमच्या आयुष्याशी जोडलेला आहे। कारण मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग योजना, विधवा पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। अनेक लाभार्थ्यांचा प्रश्न आहे की आमच्या खात्यावर पैसे नेमके कधी जमा होणार आहेत। दर महिन्याच्या 5 तारखेला योजनेचे पैसे आमच्या खात्यावर जमा व्हायचे, पण अजूनही कोणताही पैसा आलेला नाही, 1 रुपया सुद्धा आला नाही। त्यामुळे हजारो लाभार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण तयार झालं आहे। पण काळजी करू नका मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की पैसे का थांबले आहेत, केव्हा सुरू होणार आहेत आणि कोणत्या कारणांमुळे काहींच्या खात्यावर अजून सुद्धा पैसा आला नाही। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्या खिशाला, तुमच्या उपजीविकेला थेट जोडलेली आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अतिशय छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच या योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट समजेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। शासनाने 22 ऑगस्ट 2025 रोजी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा GR काढला। या GR नुसार सप्टेंबरचा हप्ता वितरित होणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले। सगळ्यांना सांगण्यात आलं की सप्टेंबरचा हप्ता भेटणार आहे। 5 तारखेला योजनेचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये येऊन पडणार आहे आणि 10 तारखेपर्यंत सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे जमा होतील। परंतु यावेळी काही तांत्रिक कारणे म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेममुळे आणि सुट्ट्यांमुळे पैसे लगेच जमा झाले नाहीत, पैसाच आला नाही। 5 सप्टेंबर रोजी वेबसाईटवर डीबीटीची कोणतीही हालचाल दिसून आली नाही। आज राष्ट्रीय सुट्टी असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी कार्यालय बंद राहतील, म्हणून आता प्रत्यक्ष पैसे 8 सप्टेंबर पासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल। काहींच्या खात्यात 8 तारखेला पैसे पडतील, काहींना 9 तारखेला योजनेचा हप्ता मिळेल तर काहींना 10 पर्यंत नक्कीच मिळेल। म्हणजे 10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता जमा होईल। म्हणून घाबरायचं बिलकुल नाही, अजिबात घाबरायचं नाही। आपण थोडीशी वाट पाहायची। यामध्ये एक मोठा प्रश्न उपस्थित राहतो, काही लाभार्थ्यांच्या खात्यावर मात्र सप्टेंबरचा हप्ता येणारच नाही। लक्षात घ्या, सगळ्याच लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता मिळेल अशातला भाग नाहीये। काही लाभार्थी असे आहेत ज्यांना सप्टेंबरचा हप्ताच भेटणार नाही। त्याच्या मागे सुद्धा काही अतिशय महत्त्वाची कारणं आहेत, ती कारणं सुद्धा तुम्ही माहीत करून घ्या। त्याच्यातलं पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे जर मागील महिने म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टचे रेग्युलर हप्ते मिळाले नसतील तर सप्टेंबरचा हप्ता थांबू शकतो, तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटणार नाही। दुसरं कारण म्हणजे अनेकांच्या बँक खात्यांवर व्यवहार न झाल्यामुळे ती बँक खाती बँकांनी होल्ड करून ठेवली आहेत, अशा खात्यांमध्ये शासनाचे पैसे जमा होऊ शकत नाही। तिसरं अतिशय इम्पॉर्टंट कारण, अजूनही अनेक लाभार्थ्यांचं आधार सीडिंग पूर्ण झालेलं नाही आहे। जर डीबीटी पोर्टलवर आधार लिंक नसल्याचं दाखवत असेल तर पैसे अडकून पडतात, पैसाच येत नाही। आता या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी तुम्हाला हालचाल करावी लागेल। त्यासाठी तुम्ही सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर तुमचं स्टेटस चेक करू शकता। जर स्टेटसमध्ये तुम्हाला सक्सेस असं मेसेज दाखवत असेल, तुम्हाला दिसत असेल की तिथं सक्सेस लिहिलेलं आहे, तर तुम्हाला हप्ता मिळेल, नाहीतर तुम्हाला हप्ता भेटणार नाही। आता हप्ता भेटणारच नसेल तर त्यासाठी तुम्हाला तातडीने हालचाल करावी लागेल। त्यासाठी तहसील कार्यालयात जाऊन आधार नंबर आणि मोबाईल नंबरसह तुमचं अपडेट करून घ्यावं लागेल। त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला जमा केलेला नाही त्यांनी तात्काळ तो जमा करणं गरजेचं आहे। हयातीचा दाखला दिल्याशिवाय पैसे थांबू शकतात। लक्षात घ्या मित्रांनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेहमीप्रमाणे 1,500 रुपयांचा आहे। खूप जणांचा प्रश्न होता की या महिन्यात 2,500 रुपये जमा होणार का, कारण शासनाकडनं तशी अपडेट आलेली आहे। तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही, कारण शासनाने वाढीव पेन्शन संदर्भात घेतलेला निर्णय ऑक्टोबर पासून लागू होणार आहे। 2 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जाहीर केले की दिव्यांग बांधवांच्या पेन्शनमध्ये 1,000 रुपयांची वाढ होणार आहे। पूर्वी 1,500 मिळत होते, आता ऑक्टोबर पासून 2,500 रुपये जमा होतील, म्हणजे दिव्यांग बांधवांना पुढील महिन्यापासून वाढीव मानधनाचा लाभ मिळेल। परंतु हा निर्णय फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठी आहे। यामध्ये अपंग बांधव ज्यांच्याकडे UDI कार्ड आहे आणि डिसएबिलिटी सर्टिफिकेट आहे
असे लोकच याच्यासाठी पात्र ठरतील. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना मिळून जवळपास 5 लाख दिव्यांगांना या वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे. म्हणून जर तुमच्या कुटुंबात दिव्यांग सदस्य असेल तर ऑक्टोबरपासून त्याला 2,500 रुपये मिळतील. इतर लाभार्थ्यांना मात्र नेहमीप्रमाणे 1,500 रुपयेच मिळतील. इथे एक मोठा प्रश्न तयार झाला आहे. विविध आजारांनी पीडित रुग्ण, कॅन्सर पेशंट, विधवा महिला आणि इतर निराधार बांधव विचारतात की आम्हाला ही वाढ मिळणार आहे का? तर मित्रांनो, शासनाने सध्या फक्त दिव्यांग बांधवांनाच लाभ दिला आहे. इतरांसाठी वाढीची घोषणाच केलेली नाही. परंतु काळजी करू नका, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्कीच लवकरच इतर सर्व निराधार योजनांमध्ये वाढ जाहीर केली जाईल. कारण सरकारला माहीत आहे की हाच वर्ग मतदानासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून लवकरच विधवा महिला, निराधार वृद्ध आणि इतर आजारी व्यक्तींनाही वाढीव पेन्शनचा फायदा होईल, यात शंका नाही. तर मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमचे पैसे थांबले असतील तर तुम्ही 3 गोष्टी नक्की करून टाका. पहिली गोष्ट म्हणजे आधार बँकेसोबत सीडिंग झालं का ते तुम्ही ताबडतोब चेक करा. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हयातीचा दाखला पंचायत समितीत जाऊन जमा करा. जर केला नसेल तर तात्काळ तुम्ही पंचायत समितीत जा. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्पन्नाचा दाखला अपडेट करा. या 3 गोष्टी पूर्ण केल्यावरच पैसे जमा होतील, अन्यथा पैसाच भेटणार नाही. आणि तरीसुद्धा पैसे आले नाहीत, हप्ता आला नाही तर मग तहसील किंवा पंचायत समितीत जाऊन तुमची माहिती DBT पोर्टलवर ऑनबोर्ड झालेली आहे का हे चेक करा. सध्या शासनाने काटेकोर तपासणी सुरू केली आहे. म्हणून पात्र लाभार्थ्यांनाच पैसे दिले जात आहे. अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळलं जात आहे. त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात येत आहे. म्हणून कागदपत्र नीट अपडेट करून ठेवणं अतिशय महत्त्वाचं होत आहे. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा आपण जर सारांश घेतला, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून सुरू झालेला नाही, पण 8 ते 10 तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यात तो नक्कीच जमा होईल. यावेळी हप्ता 1,500 रुपयांचाच असेल. दिव्यांग बांधवांना मात्र ऑक्टोबरपासून 2,500 म्हणजे 2,500 रुपये मिळतील. ज्यांचे मागील हप्ते अडकले आहेत, खाती होल्डवर आहेत किंवा आधार लिंक झालेलं नाही, त्यांना पैसे थांबवले जातील. यासाठी आवश्यक ती पावलं उचलणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. इतर निराधार, विधवा आणि आजारी व्यक्तींनाही लवकरच वाढीव मानधन मिळणार आहे. फक्त घोषणा होण्याचं काम बाकी आहे. तर मित्रांनो, हा होता आजचा महत्त्वाचा अपडेट. तुमच्या खात्यावर पैसे आलेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण यामुळे इतर लाभार्थ्यांनाही माहिती मिळेल की हप्ता वितरण सुरू झालं आहे का नाही. जर तुमचं स्टेटस अजूनही फेल दाखवत असेल तर तात्काळ तहसील कार्यालयात जाऊन त्याची दुरुस्ती करून घ्या. लक्षात ठेवा, माहिती अपडेट असेल तरच शासन तुमच्यापर्यंत पैसे पोहोचवणार. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर तुम्ही जाऊच नका, म्हणजे अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल.